नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आपल्या शाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शालार्थ पोर्टलमधून एंड सर्व्हिस कशी करायची। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात। ॲड्रेस बारमध्ये shalarth.maharashtra.gov.in ही आपली शालार्थची वेबसाईट हिट करूयात। शालार्थचा ID आणि पासवर्ड एंटर करा। कॅप्चा कोड फिल करूयात। आपलं शालार्थ लॉग इन झाल्यावर वर्कलिस्टमधून पेरोल, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि त्यातून एम्प्लॉई सर्व्हिस एंड डेट यावर क्लिक करूयात। समोर आलेल्या यादीतून आपला जो कर्मचारी रिटायर झालेला आहे, सेवानिवृत्त झालेला आहे, त्या कर्मचाऱ्याच्या नावावर एक क्लिक करूयात। डेट ऑफ एंड सर्व्हिसमध्ये ज्या दिवशी त्यांची सर्व्हिस संपली ती डेट निवडूयात आणि रिझन लिहूयात। रिझन फॉर एंड ऑफ सर्व्हिस, सुपर ॲन्युएशन, एलिजिबल फॉर पेन्शन यस, ग्रॅच्युटी यस, ऑर्डर लेटर नंबर इथं अक्षर आणि अंक पाहिजे आहे। असं ऑर्डर लेटर टाकून दिलं आहे। ऑर्डर डेट टाकूयात। आणि रिमार्क लिहूयात। फॉरवर्ड टू DDO यावर क्लिक करूयात। ओके। अशा पद्धतीने आपण DDO 2 कडे ही माहिती फॉरवर्ड केली आहे। इथं सर्व्हिस एंड रिक्वेस्ट स्टेटस अप्रूव्ड व्हेरीफाईड टू DDO असं येत आहे। हा होता एक शॉर्ट व्हिडिओ रिटायर्ड कर्मचाऱ्याला शालार्थ पोर्टलवरून कशा पद्धतीने त्याची सर्व्हिस एंड करावी याबद्दलचा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।